MERC कडनं महावितरणला एकूणच दर कपातीच्या संदर्भात तात्पुरतं स्थगिती देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत विश्वास पाठक सर आहे, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। सर, स्टे मिळालेला आहे, मात्र नेमकी काय कारणं आहेत की तुमच्याकडनं एकूण तुम्ही स्टे मागितला आहे या संदर्भात? बघा, 3 वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ऊर्जा खात्याचे मंत्री देखील आहेत। त्यांनी एक असा कार्यक्रम आखला की ज्याच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती आपण विजेचे दर कमी करणार होतो। त्या दृष्टीने महावितरणने MERCकडे एक याचिका दाखल केली की पुढील 5 वर्षामध्ये आम्हाला टप्प्याटप्प्याने प्रत्येक ग्राहकांना याचा लाभ द्यायचा आहे, दर कमी करायचे आहे, अशी ती याचिका होती। आता आजपर्यंत झालं कसं MERCला की दरवर्षी दर वाढतातच आणि त्या दृष्टीनेच ते विचार करतात आणि ते अलाव देखील करतात। आज पहिल्यांदा मला वाटतं त्यांनी अशी याचिका बघितली की जिकडे दर कमी करायचे, त्याच्यामुळे कुठेतरी MERC देखील कन्फ्यूज झाली। त्यांनी आपलाच फॉर्म्युला लावला। हा फॉर्म्युला कसा आहे की आधी महावितरणला काय करायचं होतं की ज्या मोठे ग्राहक असतात इंडस्ट्रियल आणि कमर्शियल, त्यांना आपण जी क्रॉस सबसिडी लावायचं, त्या क्रॉस सबसिडीचा लाभ शेतकऱ्यांना आणि छोट्या ग्राहकांना मिळायचा। आता यांनी असं केलं की एक प्रकारची क्रॉस सबसिडी छोट्या ग्राहकांवर लावली आणि याचा लाभ मोठ्यांना देणार आणि कमर्शियल आणि इंडस्ट्रियल ग्राहकांना 50% त्यांचं बिल कमी होत आहे, मॉलचं बिल 35% कमी होत आहे। हा अतिशय विचित्र असा फॉर्म्युला आहे। त्यामुळे दर तर कमी करायचेच आहेत, पण ते कमी करताना क्रॉस सबसिडी कमी कशी होईल, सरकारची सबसिडी कशी कमी होईल आणि महावितरण कशी कमर्शियल व्हायबल होईल, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न होता। मात्र MERCनी म्हणजे सेक्शन 62(3) जो असतो त्याप्रमाणे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन टू ऑल असा कन्सेप्ट असतो, यांनी मोठ्यांनाच वाढून टाकलं ॲट द कॉस्ट ऑफ लहान। म्हणजे आम्हाला 0 ते 100 यांचा वीज दर पहिल्याच वर्षीमध्ये आम्हाला 17% कमी करायचा होता। त्यांचा तो 3.88चा दर 6 रुपयाच्या वर जातो आहे, त्यांचे दरच वाढले। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जो विचार होता की एक तर दर कमी करायचे, हे दर कमी कधी होतच नाही। MERCला देखील नवीनच होतं, हे नवीन होतं तर त्यांनी महावितरणची याचिका जर तशीच्या तशी स्वीकारली असती तर 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सगळ्यांना लाभ मिळणार होता। मात्र यांनी असा काही फॉर्म्युला लावला ज्याच्यामध्ये 5 वर्ष का 3 वर्षामध्येच महावितरण कंपनी बंद पडेल, अशा टाईपचा हा फॉर्म्युला आहे। नेमकं का बरं हे असं सगळं झालेलं आहे? काय याच्या मागची काय कारणं आहेत की हा सगळा फॉर्म्युला त्यांच्याकडनं वापरण्यात आलेला आहे? तुम्ही आता MERCची जर प्रेस नोट बघितली तर त्यात त्यांनी असं म्हटलं की उद्योजकांना लाभ देण्यासाठी किंवा टुरिझमला आपण चालना देण्यासाठी, आता टुरिझम उद्योग हे सगळे याची काळजी करण्यासाठी सरकार आहे ना, ते आता MERC बघणार का? तर त्यामुळे MERCने काय करणं अपेक्षित होतं की महावितरणने ज्या प्रकारे टप्प्याटप्प्याने म्हटलं होतं त्या प्रकारे जर केलं असतं तर महावितरण देखील सर्वाईव्ह झाली असती। आपल्याला कसं आहे की कोंबडी वाचवायची अंडे मिळायला पाहिजे, इथे आपण कोंबडीच कापायला निघालो, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली। पण आता पुढं नेमकं काय, कशा प्रकारे तुम्ही सगळी ही याचिका आता पुन्हा एकदा करणार आहे एप्रिलच्या एंडमध्ये तुम्ही सांगता आहात? बघा, एक बरं केलं की MERCने ताबडतोब त्याला स्टे ऑर्डर दिलेला आहे। आता महावितरण डिटेलमध्ये पुनर्याचिका देईल आणि त्यांना हे सांगेल की आम्ही जे म्हणलो होतं ते कसं राज्याच्या हिताचं आहे, महावितरणच्या हिताचं आहे आणि कन्झ्युमरच्या हिताचं आहे। शेवटी आम्ही दर कपातच करा म्हणतो आहे, जी आजपर्यंत कधी झालीच नव्हती, विचारही केला नव्हता। MERC तसाच विचार करत आहे, पण MERCचा जो अप्रोच आहे त्याच्यातनं महावितरण कंपनी 100% बंद पडेल। मी त्यांचा संचालक म्हणून दावा करतो आहे, ती कंपनीच बंद पडेल, अशा प्रकारचा विचित्र त्यांनी तो हा फॉर्म्युला लावलेला आहे। पण नेमकी काय कारणं आहेत? म्हणजे MERC असं का बरं वागतंय, असं का वाटतंय तुम्हाला की नेमकं हे ग्राहकांच्या विरोधात जाणार सगळं? नाही, कसं आहे की मुळामध्ये MERCने सरकारच्या रोलमध्ये स्वतःला घातलं की आम्हाला टुरिझमला चालना द्यायची आहे, आम्हाला इंडस्ट्रीला चालना द्यायची आहे, तर ते द्यायचं काम सरकारचं आहे ना, आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून महावितरण कंपनी टप्प्याटप्प्याने हे करत आहे। त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही MERCला हे पटवून देऊ, MERCला देखील ते पटेल आणि पुनर्याचिकावर विचारून नव्याने असे दर लागू होतील ज्याच्यामध्ये सगळ्यांना लाभ होईल आणि महावितरण कंपनी देखील जगेल। शेवटचा प्रश्न घेतो, कधीपर्यंत साधारणपणे ग्राहकांना जे नवे दर आहेत ते लागू होऊ शकतात की एकूणच याचिका सगळं बघा, ग्राहकांचा जो विषय आहे, ग्राहक हे दरवर्षी 10%
दर वाढतात या मानसिकतेमध्ये तयारच असतात ते. त्यामुळे जे जुने दर आहेत ते आता चालू आहेत सध्या, जोपर्यंत आम्ही याचिका दायर करतो आणि याचिकेचा रिझल्ट लागतो. मात्र मुळामध्ये दर कमी करण्यासाठी हा प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये NRC वर्सेस महावितरण या दोन्हीच्या फॉर्म्युलांमध्ये हेच म्हणजे आम्ही A+B असं म्हणत होतो, त्यांनी B+A करून टाकलं. टोटल जरी सेम असली तरी आधी Aला आम्हाला फायदा द्यायचा होता, ज्याच्यामुळे क्रॉस सबसिडी कमी होणार होती, सबसिडी कमी होणार होती. आणि शेवटी आपल्याला रिलीफ द्यायचा तो आधी कोणाला द्यायचा? ज्यांना आवश्यकता त्यांना ना. कमर्शियल जे असतात त्यांचं तर तसे पासथ्रूच असतं. तुम्ही जर आज हॉटेलमध्ये गेले तर ते सगळ्या चार्जेस हे शेवटी कन्झ्युमरकडनंच घेतात, तर ते काही खिशातनं भरत नाही. पण जो 0 ते 100 ग्राहक आहे, जिथे 70% ग्राहक संख्या आहे, त्यांना आम्हाला ताबडतोब जो रिलीफ द्यायचा होता तो ₹3.88 जागेने ₹6.20 असा दर वाढतोय. हे आम्हाला मान्य नाही. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच पाहायचं तर कुठेतरी महावितरणकडनं आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि एकूणच जो निकाल येईल तो कुठेतरी सर्वसामान्य सर्व एकूण जे ग्राहक असतील त्यांच्या हिताचा असेल अशा प्रकारची प्रतिक्रिया जी ती आपल्याला विश्वास पाठककरांकडनं बोलून दाखवली आहे. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.